भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी 2 दिवसापूर्वी गडचिरोलीच्या आश्रमशाळेमध्ये जो सर्पदंशाचा प्रकार झाला त्याबद्दल अतिशय गंभीर असे मुद्दे उपस्थित केले। खरं तर गडचिरोलीतल्या आश्रमशाळेतील हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, ज्यामध्ये 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। सर्पदंशामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने दखल घेऊन चौकशीचे आदेश देखील दिलेत। संजय राऊत या प्रकरणामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीनं गडचिरोलीमधील आश्रमशाळेमधील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, अतिशय दुर्दैवी आहे। याच्यावर राजकारण करायचं नव्हतं, परंतु संजय राऊत यांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला। मला संजय राऊतांना एकच माहिती द्यायची आहे की गडचिरोलीमध्ये ज्या आश्रमशाळेमध्ये हा प्रकार घडला ती आश्रमशाळा नेमकी कुणाची होती हे एकदा संजय राऊतांनी तपासलं असतं तर बरं झालं असतं। ही आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार संजय राऊत ही आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या संबंधित आहेत। अनेक वर्ष काँग्रेसचे खासदार राहिलेले, काँग्रेसचे तिथले लोकप्रतिनिधी राहिलेले मारोतराव कोवासे यांची ही आश्रमशाळा आहे आणि त्यांच्या आश्रमशाळेमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला। खरं तर आश्रमशाळा ही संस्था चालकांना चालवण्यासाठी राज्य सरकारकडून दिली जाते। त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे 2000 रुपये अनुदान दिलं जातं आणि संपूर्ण जबाबदारी त्या संस्थेची असते। आता संजय राऊत या प्रकरणामध्ये सरकारला आणि आदिवासी विकास मंत्र्यांना प्रश्न विचारतायत। माझा संजय राऊतांना सवाल आहे, ज्या काँग्रेसच्या संस्था चालकाची ही आश्रमशाळा आहे त्या काँग्रेसला संजय राऊत जाब विचारणार आहेत का? मारोतराव कोवासे हे तिथले खासदार होते, तिथले काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आहेत। त्या मारोतराव कोवासेंबद्दल संजय राऊत जाब विचारणार आहेत का? मी त्या आश्रमशाळेमध्ये थोडीशी माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की त्या आश्रमशाळेच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं लाकडांचे ढिगारे होते। या लाकडांच्या ढिगाऱ्यामध्ये साप लपून बसण्यासाठी अतिशय पूरक वातावरण असतं। अशा पद्धतीचे लाकडाचे ढिगारे काँग्रेसचे नेते मारोतराव कोवासे यांच्या संबंधित आश्रमशाळेमध्ये होते आणि तिथंच या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। एवढंच नाही तर ज्या खिडकीतनं हा साप गेलाय त्या खिडकीच्या तिथं अशा पद्धतीनं विटांचा ढिगारा होता। या विटांवरून साप खिडकीमध्ये गेला आणि खिडकीमधून आतमध्ये गेला आणि तिथं खाली झोपलेल्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला। संजय राऊत याला जबाबदार कोण आहे? ही संस्था कोणाची आहे? प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे 2000 रुपये अनुदान घेतलं जातं। विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या पाहिजे, तिथे परिसरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे, परंतु हे काम मारोतराव कोवासे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या संस्थेनं का केलं नाही? माझा संजय राऊतांना सवाल आहे, तुम्ही आज ज्या पोटतिडकीनं प्रश्न मांडत होतात, तुम्हाला विद्यार्थिनींच्या मृत्यूबद्दल दुःख झालं, परंतु तुम्ही एवढ्याच पोटतिडकीनं काँग्रेसला याबद्दल जाब विचारणार आहेत का? कारण आश्रमशाळा चालवण्याची पूर्ण जबाबदारी त्या संस्थेची असते, संस्था चालकाची असते। आता मारोतराव कोवासे त्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत का? मारोतराव कोवासे यांना काँग्रेसच्या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी संजय राऊत करणार आहेत का? राज्य सरकारने या प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे। राज्य सरकारने पूर्ण चौकशीचे आदेश दिले, कुणालाही सोडलं जाणार नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील या संदर्भामध्ये पुढाकार घेतला। परंतु ज्या पोटतिडकीनं संजय राऊत विद्यार्थ्यांबद्दल बोलत होते, आदिवासी बांधवांबद्दल बोलत होते, माझा संजय राऊतांना सवाल आहे की आम्हाला याचं राजकारण करायचं नव्हतं, परंतु तुम्ही राजकीय पोळी भाजण्यासाठी यामध्ये उतरलात तर काँग्रेसचे नेते मारोतराव कोवासे यांच्यावर कारवाईची मागणी संजय राऊत करणार आहेत का? संजय राऊत दिल्लीमध्येच बसून आहेत। आता संजय राऊतांनी राहुल गांधींकडे हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे। एवढ्या पोटतिडकीनं संजय राऊत बोलतायत ना,
जरा दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींना भेटा आणि सांगा की काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची, काँग्रेसच्या खासदाराची ही संस्था आहे ज्यामध्ये दुर्दैवानं 3 विद्यार्थिनींचा जीव गेलाय, 3 आदिवासी विद्यार्थिनींना प्राणाला मुकावं लागलंय। त्याबद्दल राहुल गांधी त्या काँग्रेसच्या नेत्यांवर काय कारवाई करणार आहेत? हर्षवर्धन सपकाळ या काँग्रेसच्या नेत्यावर काय कारवाई करणार आहेत? याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी द्यावं। आणि मोर्चा काढायचाच असेल तर आधी त्या संस्था चालकांच्या घरावर काढा आणि मग या संदर्भात सरकारला प्रश्न विचारा। काय काय त्या ठिकाणी अपघात घडल्यानंतर, सर्पदंश झाल्यानंतर जसं कळालं तसंच तातडीनं रुग्णवाहिका पोहोचली, परंतु बऱ्याच उशिरा त्या विद्यार्थिनीच्या लक्षात आलं की आपल्याला सर्पदंश झाला। त्यामुळं त्यांना तातडीनं रुग्णालयात नेता आलं नाही, कारण घटनेचं निदानच लवकर झालं नाही। आणि त्यानंतर हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था केली होती, हेलिकॉप्टरनं त्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यात आलं। त्या संदर्भातल्या बातम्या देखील आहेत की हेलिकॉप्टरची सुविधा तिथं होती। तातडीनं जेव्हा कळलं सरकारला, हेलिकॉप्टर दिलं, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर उपचार करण्याचे प्रयत्न झाले। नाही, संजय राऊत वर्षा निवासस्थानी साप सोडा किंवा मंत्र्यांच्या बंगल्यावर साप सोडा असं आव्हान करत असतील तर संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांच्या घरावर किती साप सोडायचे हे एकदा विचारा। कारण सगळ्यात प्राथमिक जबाबदारी त्या संस्था चालकाची असते। जे संस्था चालक ही शाळा चालवतात, आश्रमशाळा चालवतात, त्यांची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांची सुरक्षा, कारण 2000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे अनुदान हे संस्था चालक घेतात। त्यामुळं या घटनेची पहिली जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांची आहे। आता संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी जाऊन साप सोडणार आहेत का? संजय राऊत हर्षवर्धन सपकाळांच्या घरी जाऊन साप सोडणार आहेत का? संजय राऊत दिल्लीमध्ये तुम्ही आहात, आता राहुल गांधींच्या घरी जाऊन साप सोडणार आहेत का? मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर साप सोडण्याची मागणी करण्यापेक्षा किंवा तसं आव्हान करण्यापेक्षा संजय राऊत याला जबाबदार असलेले काँग्रेसचे नेते मारोतराव कोवासे आहेत, त्यांच्या घरी साप सोडण्याची मागणी संजय राऊत करणार आहेत का? तसं आव्हान ते करणार आहेत का? कारण तुम्ही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। विद्यार्थ्यांचा मृत्यू दुर्दैवी आहे, कुणालाही अशा पद्धतीची घटना घडू असं वाटत नाही आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे। 3 मुलींचा जीव गेला संजय राऊत, पण त्या संस्था चालकाची जबाबदारी होती आणि तो संस्था चालक काँग्रेसचा आहे। पण काँग्रेसबद्दल तुम्ही मूग गिळून गप्प आहात, कारण काँग्रेसच्या जीवावर तुम्हाला उद्या खासदारकी घ्यायची आहे। राज्यसभेची ही टर्म संपल्यानंतर संजय राऊतांना काँग्रेसच्या जीवावर येणारी खासदारकी घ्यायची, म्हणून ते काँग्रेसच्या नेत्याबद्दल बोलायला नाहीत। पेपरमध्ये बातम्या आल्यात की ही संस्था कुठल्या नेत्याची आहे, जे काँग्रेसचे खासदार होते, काँग्रेसकडून निवडणूक लढलेत, काँग्रेसले गडचिरोलीतले सक्रिय पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांची ही जबाबदारी होती। परंतु संजय राऊत काँग्रेसबद्दल चकार शब्दांनी बोलायला नाही। हिम्मत असेल तर आधी त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळांकडे करा। तुमचे राहुल गांधींशी देखील उत्तम संबंध आहेत, राहुल गांधींना देखील याबद्दल जाब विचारा। नाही, आदिवासी मंत्री आणि पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई केली आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि ते स्वतः या प्रकरणाची दखल घेत आहेत, चौकशीचे आदेश देखील दिलेत। परंतु सगळ्यात पहिली जबाबदारी ही संस्था चालकाची असते, हे संजय राऊत विसरले। संजय राऊत, भांडूपमध्ये तुमच्या एखाद्या संस्थेमध्ये काही घडलं तर पहिली प्राथमिक जबाबदारी तुमची असते, परंतु तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसल्याच्या पलीकडे काही काम करत नाही। तुमची एकही संस्था नाही। गाढवांसाठी एखादी संस्था काढली असती तरी बरं झालं असतं, परंतु संजय राऊतांनी तीही संस्था काढलेली नाही आहे। परंतु ज्यांची ही संस्था आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, संजय राऊतांनी त्याबद्दल मागणी केली पाहिजे। मुळामध्ये गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलतोय। गेल्या काही दिवसातून गडचिरोलीचा नक्षलवाद पूर्णपणे संपून टाकलाय। गडचिरोलीमध्ये ती दहशत होती, जी खंडणी वसूल केली जात होती, ती पूर्णपणे सरकारनं थांबवलेली आहे। गडचिरोलीमध्ये रस्त्याच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सरकार आल्यापासून सातत्यानं करतायत आणि आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडनं केलं जातं।
तिथं आरोग्य व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या सुविधा गेल्या अनेक वर्षापासनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडनं केल्या जात आहेत. तुम्हाला आदिवासींचा, वनवासी बांधवांचा विकास नको आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये खोडा घालायचा आहे, तुम्ही अशा पद्धतीने विरोध करतायत. संजय राऊतांनी सांगितले की 1,500 लोकांचा मृत्यू झाला. संजय राऊत हा आकडा आणला कुठून? हा आकडा खोटा आहे. अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या मार्फत केला जातो. हे अतिशय दुर्दैवी आहे. संजय राऊत म्हणतात की नक्षलवाद हा उद्योगपतींच्या सुरक्षेसाठी संपवला गेला, फक्त खंडणी आणि कमिशन सुरू आहे. संजय राऊत खंडणी वसूल करणं, कमिशन जमा करणं आणि मराठी माणसांची घरं लाटणं हा तुमचा धंदा आहे. पत्राचाळीमध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळा करणारे आणि खंडणी वसूल करणारे हे संजय राऊत आहेत. त्यामुळं खंडणीबद्दल संजय राऊतांनी बोलू नये. गडचिरोलीचा नक्षलवाद संपल्यामुळे तिथं उद्योगधंदे येत आहेत. गडचिरोलीमध्ये स्थानिक आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत, चांगल्या शाळा उपलब्ध होत आहेत, चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु तुम्हाला आदिवासी बांधवांचा विकास नको आहे. हे आदिवासी बांधव खितपत पडले पाहिजे, त्यांना जंगलामध्येच राहिलं पाहिजे, त्यांनी चांगल्या सुविधा घेऊ नये, चांगल्या शाळेमध्ये जाऊ नये, ही संजय राऊतांची सुप्त इच्छा आहे. परंतु ही इच्छा त्यांची पूर्ण होणार नाही. सरकार भरभक्कमपणे आदिवासी बांधवांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्यासाठी योग्य ते सोयीसुविधा माननीय मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून करतायत. सरकार विरोधी पक्षनेता नेमत नाही, पण जनतेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी संजय राऊत तुम्हाला प्रश्न विचारतो. संजय राऊत जनतेचे विरोधी पक्षनेते नाहीत, तर संजय राऊत दलालांचे नेते आहेत. दलाली करणं, काँग्रेसची गुलामगिरी करणं आणि राहुल गांधी, सोनिया गांधींची दलाली करणं एवढंच संजय राऊतांना जमतंय. त्यामुळे तुम्ही जनतेचे विरोधी पक्ष नाही आहेत, तुम्ही दलालांचे नेते आहेत, दलाली करणाऱ्यांचे नेते आहेत आणि स्वतः दलाली खाणारे नेते आहेत. त्यामुळं विरोधी पक्षनेत्याच्या गप्पा करू नका. विरोधी पक्षनेता काय असतो, कसा असतो, हे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय की विरोधी पक्षनेता कसा असतो. संजय राऊत तुम्ही आता दलाली करतायत. कशासाठी दलाली करतायत? राज्यसभेची खासदारकी तुम्हाला हवी आहे म्हणून तुम्ही काँग्रेसची दलाली करतायत. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, तर दलालांचे नेते आहेत, हे महाराष्ट्राने ओळखले. MIDC विकल्या जात आहेत आणि हे खोऱ्याने पैसे बोलतायत. CAG कडे जेवढा हिशोब नाही तेवढा माझ्याकडे. संजय राऊत कॅगकडे जेवढा हिशोब नाही तेवढा तुमच्याकडे असेल तर एकदा 2.5 वर्षाचं सरकार असताना रोज 100 कोटी रुपये वसुली केली जात होते. त्याचं नेमकं काय केलं एकदा महाराष्ट्राला सांगा. पत्राचाळीमध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला, ते हजारो कोटी रुपये कुठे लपवले हे एकदा संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे. कारण संजय राऊतांचा दावा आहे की कॅगपेक्षा माझ्याकडे जास्त हिशोब आहे. तर आधी त्या 100 कोटी रुपये रोज वसुलीचा हिशोब संजय राऊतांनी महाराष्ट्राला दिला पाहिजे. पत्राचाळीच्या लुटीचा हिशोब महाराष्ट्राला दिला पाहिजे. एवढंच नाही तर उद्धवजी ठाकरे यांनी कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला, मुंबईकरांना लुटलं, त्याचा हिशोब आधी संजय राऊतांनी महाराष्ट्रासमोर मांडला पाहिजे. अमित शहा संसदेत येत आहेत तर उत्तर करतात, तर त्यांना उत्तर हे द्यावंच लागणार संजय राऊतांचं. अमितभाई शहा संजय राऊत तुम्हाला सांगायचं की अमितभाई शहा संसदेमध्ये आले, लोकसभेमध्ये आले तर तुमच्या नेत्यांना पळून जावं लागलं. राहुल गांधी हे काल सभागृहामधनं पळून गेले. कालपर्यंत विचारत होतात ना अमितभाई शहा कुठे आहेत, अमितभाई शहा कुठे आहेत. अमितभाई शहा जेव्हा सभागृहामध्ये आले तेव्हा राहुल गांधींना पळ काढावं लागलाय. राहुल गांधींचा पळपुटेपणा समोर आलाय. आज देखील अमितभाई शहा सभागृहामध्ये येतील. संजय राऊत तुम्ही देखील पळून जाऊ नका आणि तुमच्या राहुल गांधींना सांगा की पळून जाऊ नका. अमितभाई प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला समर्थ आहेत. महाराष्ट्रात पळपुट कोण आहे आणि घरबस कोण आहे हे एकदा उद्धवजी ठाकरेंना विचारा. उद्धवजी ठाकरे सांगतील की मी स्वतःच घरबस आहे. वंदे मातरमच्या संदर्भात जे विधेयक येते त्यावर सुद्धा राऊतांनी टीका केली. ते म्हणतात की वंदे मातरमचा भाजपचा काय संबंध आहे, त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्याची गरज आहे. लाल किल्ल्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा वंदे मातरम गायलं जाणार आहे. संपूर्ण वंदे मातरम आणि वंदे मातरमचं विधेयक लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मंजूर झालंय. त्याच्यानंतर संजय राऊतांचा तिळपापड झालाय. कारण हे आता स्वतःचा पक्ष समाजवादी पार्टीमध्ये विलीन करणार आहेत. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आहेत आणि अबू आझमी म्हणतात की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही.
MIM म्हणतं की आम्हाला वंदे मातरमची सक्ती करू नका आणि संजय राऊत देखील समाजवादी पार्टीमध्ये उबाटा गट विलीन करण्याचा असल्यामुळं वंदे मातरमला विरोध करतायत. संजय राऊत वंदे मातरमला विरोध करणार असाल तर ही महाराष्ट्रातील आणि देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम या भूमिकेतून या देशाचा इतिहास घडला आहे. या देशामध्ये वंदे मातरम या मंत्राने क्रांती घडली आहे आणि हे वंदे मातरम देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर मोठ्या अभिमानाने गर्वाने गायलं जाणार आहे. तुमच्यासारख्या कितीही लोकांनी विरोध केला तरी काहीही फरक पडणार नाही. वंदे मातरम म्हणणार आणि वंदे मातरम संपूर्ण देशामध्ये त्याचा जागर करण्याचं काम हे केंद्र सरकारकडनं भारतीय जनता पार्टीकडनं केलं जाते. हातात तिरंगा घेऊन खासदार आले तर संजय राऊत त्यांना मनोरुग्ण म्हणत आहेत, त्यांना चहा भाग दिला पाहिजे असं. संजय राऊतांनी असा दावा केला की तिरंगा घेऊन येणारे हे मनोरुग्ण आहेत. तिरंगा घेऊन येणाऱ्यांची मानसिक स्थिती खराब झाली अशा पद्धतीचा हास्यास्पद दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत, याच तिरंग्यामुळं तुम्ही स्वातंत्र्यामध्ये जगू शकताय. हा तिरंगा नसता तर तुम्हाला इंग्रजांची गुलामगिरी करावी लागली असती. आताही तुमच्यामध्ये आणि गुलामांमध्ये फार फरक नाही, कारण पूर्वी इंग्रजांची गुलामगिरी करायची, आता तुम्ही राहुल गांधींची आणि सोनिया गांधींची गुलामी करता, एवढाच फरक आहे. परंतु तुम्ही तिरंग्याचा अपमान केला तर या देशातील जनता, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला पुन्हा एकदा धडा शिकवेल. काल आम्ही तिरंगा रॅली काढली तर संजय राऊत म्हणतात की यांना मानसिक स्थिती खराब झाली आहे, यांना चहामधनं भांग दिला पाहिजे. संजय राऊत, रोज सकाळी चहामधून भांग पिणारे तुम्ही, कारण तुमची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी तुम्ही चहा घेता आणि चहा भांगीतूनच घेता हे तुमच्या पत्रकार परिषदेमधनं कळतं. कारण तुमची पत्रकार परिषदा गांजा ओढल्यासारखी आणि चहामधनं भांग पिल्यासारखी असते. त्यामुळं सकाळी संजय राऊतांनी चहामधनं भांग पिला असेल आणि त्यांना सुचलं की अरे आपण तर रोज चहामधनं भांग पितो, मग महाराष्ट्रातल्या लोकांना देखील सांगू की चहामधनं भांग प्या. त्यामुळं चहामधनं भांग पिण्याची आणि गांजा पिण्याची सवय संजय राऊतांना आहे, ते आज त्यांनी महाराष्ट्राला सांगून टाकले. खूप खूप धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.